नंतर आता वेळ झाली महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेण्याची। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर। बाळा नांदगावकरांसह इतर मनसेचे नेतेही उपस्थित। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या खुर्चीला अभिवादन। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 20 मिनिटात चर्चा। राज ठाकरे भेटायला आल्यानं आनंद द्विगुणित। बऱ्याच वर्षांनी राज ठाकरेंनी येऊन शुभेच्छा दिल्यानं आनंद वाढला। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मातोश्रीवर जाण्याचा निर्णय राज ठाकरेंनी अचानक घेतला। नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांना भेटीला येण्याचा निरोप दिला। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले आहेत, यात राजकारण पाहणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची भेट औपचारिक असली तरी त्यात राजकीय संदर्भ दडले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, आमदार रोहित पवारांचं आवाहन। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरेंकडून ट्विट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा। उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांकडून वाढदिवस साजरा। ठाकरे कुटुंबीय आणि आमदार शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं मातोश्रीवर। उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर मोठी गर्दी। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। छाप्यात रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 7 जणांना अटक। आरोपींकडून कोकेन सदृश्य पदार्थ जप्त। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण। 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्यातील रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ दारू हुक्क्याचं सेवन सुरू होतं। पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश। प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरमधील घरी पोलिसांचा तपास। घरातून लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त। प्रांजल खेवलकरांच्या पार्टीत एक क्रिकेट बुकी सुद्धा। पहाटे 3 पासून खराडीतल्या फ्लॅटमध्ये रेव पार्टी। स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्यानं घेतलेल्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती। प्रांजल खेवलकरांच्या नावानंच बुक होती रूम। रूमचं भाडं आणि ब्रेकफास्टचे 10,357 रुपयांचं बिल एबीपी माझाच्या हाती। पुण्यातील पार्टीची टाइमलाईन एबीपी माझाच्या हाती। कल्याणीनगरमधील पब 1:30 वाजता बंद झाल्यानं आफ्टर पार्टी करण्यासाठी स्टेबर्डमध्ये सूट बुक केलं होतं। रेव पार्टी असेल तर आपण जावयाचं समर्थन करणार नाही। जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ट्रॅप होणार हे खडसेंना माहीत होतं तर जावयाला थांबवायचं होतं। गिरीश महाजनांचा टोला। सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी केलं जातंय का? रोहित पवारांचा सवाल। समाज सुधारण्याची जबाबदारी सर्वांचीच असते, पण सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते। चित्रा वाघ यांचा नाव न घेता रोहिणी खडसेंना टोला। पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर डान्सबार प्रकरणी आरोप। रामदास कदम आक्रमक। शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का? रामदास कदमांचा सवाल। हम किसी को छेड़ते नहीं और छोड़ते भी नहीं, डायलॉगबाजी करत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा। गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला। महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावलेंना पालकमंत्री पद नाही, रामदास कदमांचं वक्तव्य। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकरच पक्षातील इतर नेत्यांशीही करणार चर्चा। आपण मुख्यमंत्री झाल्यास कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 1 लाख रुपये अनुदान देणार, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। मुंबईत योगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा। सुप्रिया सुळेंकडून तनिष्का यांचं स्वागत, पोस्ट करून केलं स्वागत। 3 ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणार। मुंबईत योगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा। साखरपुडा समारंभासाठी शरद पवार, अजित पवार येणार एकत्र।
समुद्रात दुबेकर मारेंगे असा मजकूर लिहिलेला शर्ट परिधान करून मनसेचे नेते संदीप देशपांडेंकडून फोटो पोस्ट पटक के मारेंगे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर. परभणीत काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपात करणार प्रवेश. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी 28 जुलैला मुदत संपणार असल्याची माहिती. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूरच्या वडधामनामध्ये सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते अंगणवाडीचं लोकार्पण. रत्नागिरीतील खेडमध्ये मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. नागपुरातील स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन. ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार. गेटवे एलिफंटा गेटवे जेएनपीए मोरा भाऊचा धक्का. करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक खराब हवामानामुळे बंद. कोकणात जाणाऱ्या रेल्वेला कायमस्वरूपी आणखी 3 स्लीपर डबे जोडण्यात येणार. कोकणवासियांना मोठा दिलासा. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या बॅनर्सवरील फोटो अज्ञातांनी फाडले. संगमनेर मतदारसंघातील प्रकार. श्रावण मासानिमित्त हे शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले होते. महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल तर आरोपी मात्र मोकाट. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया. लातूरच्या निलंग्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून महादेव कोळी, सकल आदिवासी कोळी आणि मल्हार कोळी समाजाचं अन्नत्याग आंदोलन. नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फासे पारधी समाजाचा रास्तारोको. आमदार शरद सोनावणे यांना अटक करण्याची मागणी. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा हजारो अनुयायांसह खामगाव पोलीस स्थानकात ठिय्या. दलित तरुणाला धर्म विचारून नग्न करून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून मोक्का लावण्याची मागणी. बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणाला मारहाण. आरोपींवर यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई करा. विप्लवी पक्षाच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटीलच्या कुटुंबियांची मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेनं घेतली सांत्वनपर भेट. जलजीवन मिशन योजनेतील काम करूनही बिलाचे पैसे न मिळाल्यानं काही दिवसांआधी या कंत्राटदारानं आत्महत्या केली होती. भाजप आमदार संजय कुटे यांचं कार चालक पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी पंकज देशमुख यांची आत्महत्या. कुठलाही घातपात नाही, पोलिसांकडून स्पष्ट. राजकीय द्वेषातून सरपंच कुटुंबाला संपवण्याचा भयंकर प्रकार. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावची घटना. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात अंजी नाईक गावात सरपंच कुटुंब संपवण्याच्या कटाप्रकरणी 6 संशयितांवर गुन्हा दाखल. 2 जण ताब्यात. शहापूरच्या अस्नोली गावात आईनच घेतला पोटच्या मुलींचा जीव. 3 मुलींच्या संगोपनाचा ताण सहन झाल्यानं कीटकनाशक देऊन मुलींना संपवलं. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार. तिला रस्त्याच्या कडेला अत्याचारानंतर फेकून दिलं. एका आरोपीला 12 तासात पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांचा शोध सुरू केला आहे. बीडमध्ये घराच्या अंगणातून अल्पवयीन मुलीचं अपहरण. अज्ञातस्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलगी आढळली. नाशिकमध्ये जीएसटी गुप्तचर विभागाच्या धाडीत सापडलं मोठं घबाड. एका रिव्हॉल्व्हरही या घबाडी दरम्यान जप्त केली. 2 पेट्या भरून रोकड सापडल्याची माहिती. सोलापुरात दहशत माजवणाऱ्या सालार टोळीविरोधात पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई. सर्व 6 आरोपी एकाच टोळीचे असल्याचं निष्पन्न. अन्न सुरक्षा योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी रेशन दुकानदारांना मागितले 3000 रुपये. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणपूर्वेत तिसगावात बनावट कागदपत्रांनी जमीन हडपण्याचा प्रकार. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यात म्हाडाचे उपनिबंधकाच्या पत्नीनं पतीच्या दाचाला कंटाळून आत्महत्या केली. रेणुक कटरे असं 44 वर्षीय महिलेचं नाव. अभिनेते किशोर नमित कपूर यांच्या अभिनय संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. सुमारे 42 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. शहापूरच्या
चरीव गावात ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार. स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. नाशिकमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक उलटला. ट्रक सहित तब्बल 33 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत. भंडाऱ्यात पोलिसांनी 210 तांदळाची पोती केली जप्त. विद्यार्थ्यांच्या सकस आहारासाठी पुरवठा करण्यात येणारा तांदूळ एका राईस मिल मालकाला विकून काळा बाजार करण्यात येत होता. चंद्रपूर गोडपिंपरी राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी. सोलापुरात नीलमनगर परिसरात विजेचा धक्का लागल्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू. समृद्धी हिरेमठ असं 13 वर्षीय मुलीचं नाव. धुळ्याच्या साक्री तालुक्यात बल्हाणे शिवारात पट्टेरी भागाचा धुमाकूळ. पोल्ट्री फार्ममध्ये शिरून 50हून अधिक कोंबड्यांना केलं फस्त. छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी शिवारात कारचा भीषण अपघात. नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकल्याची माहिती. पहिल्या श्रावणी सोमवारच्या आधीच बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. रात्री 12 वाजल्यापासून वैजनाथाचं दर्शन होणार सुरू. गडचिरोलीच्या मुरुमगाव रामपूर परिसरात जंगली हत्तींचा धुमाकूळ. हत्तींच्या वावरांमुळे भात पिकाचं नुकसान. पुण्याच्या राजगड तालुक्यात पानशेत खोऱ्यात बिबट्याचं दर्शन. गावातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार चित्रित. मालवणमध्ये सोनेरी कोल्ह्याचं दर्शन. फणसाचे गरे काढताना दिसला सोनेरी कोल्हा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शनिवारी तामिळनाडूमधील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. तब्बल 450 कोटींच्या खर्चासह विकसित केलेल्या तुतीकोरीन विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचंही उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर. तिरुचिरापल्लीमध्ये मोदींचा रोड शो तर गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात प्रार्थना. पंतप्रधान मोदी तामिळनाडूत. गंगाईकोंडा चोलापूरमधील बृहदीश्वर मंदिरात मोदींनी घेतलं दर्शन. ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष चर्चा. शिष्टमंडळातील खासदारही होणार सहभागी. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सरकारी निवासस्थानी नोटा जाळल्याच्या प्रकरणी अंतर्गत चौकशीनं समितीनं दिलेला अहवाल रद्द करण्याबाबत वर्मांची विनंती. बिहार मतदार यादीतून 65 लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची आकडेवारी जाहीर. सुईचा वापर न करताही इंजेक्शन देणं शक्य. लहान मुलांची सुईची भीती नाहीशी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्राचा वापर. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 18 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये एका बिबट्याचा दुचाकी स्वारावर हल्ला. बिबट्याची दुचाकी स्वारांवर झडप. व्हिडिओ समोर. हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये मुसळधार पाऊस. नद्या दुथडी भरून. नदी ओलांडताना एका महिलेचा तोल गेला आणि ती नदीत पडली. हरिद्वारच्या मनसा देवी पादचारी मार्गावर मोठा अपघात. अनेक जण जखमी तर चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू. हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी करा. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचे आदेश. हरिद्वार चेंगराचेंगरी प्रकरणी अफवांमुळे चेंगराचेंगरी झाल्याची मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. लालू प्रसाद यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांची महुआ मतदारसंघातून अपक्ष लढवण्याची घोषणा. सोशल मीडियावर त्यांनी टीम तयार केली. तर हा लालू प्रसाद यादव फॅमिलीमधला मेलोडी ड्रामा. जेडीयूची टीका. भारताचा संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठा टप्पा. क्षेपणास्त्र आता ड्रोनमधूनही फायर करण्याची सिद्धता. डीआरडीओकडून यशस्वी चाचणी. अमेरिकन एअरलाईन्सच्या विमान क्रमांक 3023 ला आग. विमानाच्या टायरला आग लागल्यानं आपत्कालीन लँडिंग. थायलंड कंबोडिया शिवमंदिरावरून सलग 4थ्या दिवशीही युद्धस्थिती. आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू तर 1,30,000हून विस्थापित. इराणशी पाकिस्ताननं केला राजनैतिक विश्वासघात. महिन्यापूर्वी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करणं आणि आता हल्ल्याची योजना आखणाऱ्या अमेरिकन जनरलला दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देणं. इराणकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह.
मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमनची धुंजार शतकी खेळी 228 चेंडूत 12 चौकारांचं शुभमनचं शतक. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल आशियातील पहिलाच फलंदाज. शुभमननं या विक्रमात पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसुफचा विक्रम मोडून काढला. विराटलाही मागे टाकला. एकाच कसोटी मालिकेत 4 शतकं झळकत शुभमन गिलकडून सुनील गावस्करांच्या विक्रमाची बरोबरी 1971 साली सुनील गावस्करांनी वेस्ट इंडिज दौऱ्यात 4 शतकं झळकावली होती. भारत इंग्लंड कसोटी मालिकेत राहुलची दमदार कामगिरी. चौथ्या कसोटीत शतक झळकावण्याची संधी केवळ 10 धावांनी हुकली. महिला बुद्धिबळ विश्वचषकात चुरस वाढली. दिव्या आणि हम्पीमधली फायनलची दुसरी फेरी ड्रॉ. आजचा खेळ संपला. उद्या अंतिम सामना. नांदेडच्या हदगाव तालुक्यात वाडीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले. ओढ्याला पूर आल्यानं ग्रामस्थांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडाचा आश्रय घेतला. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. जालन्यातील परतूर तालुक्यातल्या कुंभारवाडीतली दृश्य. पुण्यातील काळू नदीलाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांची रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून सुटका. गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात पुराचं पाणी शिरलं. प्रसूती वॉर्डमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं. मुसळधार पावसानं वाईतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पावसाचं पाणी. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. नदीपात्रातले रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद. सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस. वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. पुरामुळे गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा तुटला. पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ. साताऱ्यातील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं मर्ढे गावचा पूल पाण्याखाली. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील पारस परिसरात पावसामुळे पिकांना फटका. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं पीक वाहून गेलं. खासदार अनुप धोत्रेंकडून पाहणी. वर्ध्यात पावसाचा कर. रस्त्यावरील पुलांची दुर्दशा. पावसामुळे पुलाचे कठडेही तुटले. कल्याणच्या कचोरे परिसरात डोंगराचं भूस्खलन. या घटनेत 6 ते 7 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या उन्नी धरणातून विसर्ग वाढवला. धरणातून 41,000 क्युसेकनं विसर्ग. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात विसर्ग. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ. धरणाचे 33 दरवाजांपैकी 3 दरवाजे 1.5 मीटरनं तर 30 दरवाजे 1 मीटरनं उघडले. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. भोर, मुळशी, जुन्नर आणि भीमाशंकर या डोंगर माथ्यावर पावसाची जोरदार हजेरी. आणि बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पहा